आज आपण पाहणार आहोत रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. मागच्या पिरियडला आपण प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस पाहिलेली आहे. ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन ह्या दोन त्याच्या स्टेप्स आहेत. त्याच्यानंतर रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन. जीन सगळ्यांना माहिती आहे, जीनची डेफिनेशन दॅट इज द सेगमेंट ऑफ DNA विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द पॅटर्न ऑफ इनहेरिटन्स. तर जीन एक्सप्रेशन ही जी प्रोसेस आहे ही दोन डिफरंट लेवलला रेग्युलेट केली जाते. पहिली जी रेग्युलेशन होतं त्याला म्हटलं जातं ट्रान्स्क्रिप्शनल लेवल, म्हणजे ज्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट होते. आणि सेकंड जी प्रोसेस आहे तिला म्हटलं जातं की ट्रान्सलेशन लेवल, म्हणजे ट्रान्स्क्रिप्शन आणि ट्रान्सलेशन या दोन स्टेप्सवरती पुन्हा जीनचं काय केलं जातं, एक्सप्रेशन आणि रेग्युलेशन केलं जातं. जसं आता ही जी प्रोसेस आहे जीनच्या रेग्युलेशनची ही मल्टी स्टेप प्रोसेस आहे आणि एक्सप्रेशन ऑफ द जीन जे राहतं दॅट इज टोटली रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ द पॉलीपेप्टाईड चेन राहतं. म्हणजे जीन्सचं जे रेग्युलेशन आहे किंवा जे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशन आहे आणि एक्सप्रेशन आहे ते शेवटी प्रोटीन सिंथेसिसवरतीच डिपेंड आहे. कारण की पॉलीपेप्टाईड चेनचं रेग्युलेशन होतं, पॉलीपेप्टाईड चेन फॉर्मेशन होतं. म्हणून जे जीन एक्सप्रेशन आहे दॅट इज अ जीन एक्सप्रेशन. दिस जीन एक्सप्रेशन रिझल्ट इन द फॉर्मेशन ऑफ अ पॉलीपेप्टाईड चेन. आणि पॉलीपेप्टाईड चेन म्हणजे काय, तर त्यालाच आपण म्हणतो फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन असं म्हणतो. आता यूकॅरियोट्स जर घेतलं तर त्याच्यामध्ये हे जे रेग्युलेशन आहे याच्यामधली पहिली जी लेवल आहे तिला म्हटलं जातं ट्रान्स्क्रिप्शनल लेवल. जे आपण ट्रान्स्क्रिप्शन शिकलेलो आहोत ते, म्हणून त्याला म्हणतात ट्रान्स्क्रिप्शनल लेवल और दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. नंतर प्रोसेसिंग लेवल होते ज्याच्यामध्ये रेग्युलेशन ऑफ स्लायसिंग होते, ज्याच्यामध्ये आपण स्लायसिंग शिकलेलो आहोत. त्यानंतर आपण शिकलेलो होतो की टेलिंग आणि एक शिकलेलो होतो स्लायसिंग आणि टेलिंग याच्यामध्ये, ठीक आहे. आणि तिसरं आहे त्याला म्हणतात ट्रान्सपोर्ट ऑफ द mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम. ट्रान्सपोर्ट ऑफ mRNAचं जे सिंथेसिस आहे ते ट्रान्स्क्रिप्शनमध्ये होतं आणि mRNAचं सिंथेसिस हे न्यूक्लियसमध्ये होतं फ्रॉम द DNA. सेगमेंट ऑफ द DNA जो आहे त्याच्यापासून सगळ्यात पहिले mRNA फॉर्म होतो. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस न्यूक्लियसच्या आतमध्ये होते, ठीक आहे. म्हणून हा जो mRNA फॉर्म झालेला आहे हा mRNA सायटोप्लाझममध्ये पाठवला जातो. नंतर हा सायटोप्लाझममध्ये जातो आणि इथे मग काय होतं, सायटोप्लाझममध्ये पॉलीपेप्टाईड चेनचं फॉर्मेशन होतं, म्हणजे प्रोटीनचं फॉर्मेशन होतं. आणि सगळ्यात शेवटची जी स्टेप आहे तिला म्हटलं तर ट्रान्सलेशनल लेवल. ट्रान्सलेशनल लेवलमध्ये फॉर्मेशन ऑफ द पॉलीपेप्टाईड चेन जे कुठे होते, सायटोप्लाझममध्ये होते, ठीक आहे. म्हणजे रेग्युलेशन ऑफ द जीन एक्सप्रेशन जे आहे हे यूकॅरियोट्समध्ये 1, 2, 3 आणि 4 या 4 स्टेप्समध्ये रेग्युलेट केलं जातं. सगळ्यात पहिले ट्रान्स्क्रिप्शन होतं, फॉर्मेशन ऑफ द प्रायमरी ट्रान्स्क्रिप्ट. नंतर त्याचं रेग्युलेशन केलं जातं बाय द प्रोसेस ऑफ द स्लायसिंग. नंतर ट्रान्सपोर्टेशन ऑफ द mRNA होतं फ्रॉम न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम. आणि चौथ्याला ट्रान्सलेशन लेवल म्हणतात ज्याच्यामध्ये फॉर्मेशन ऑफ द प्रोटीन होतं, ठीक आहे. आणि कोणतेही जीन्स जर घेतले आपण सेलचे तर जीन्स ऑफ अ सेल दॅट आर एक्सप्रेस टू परफॉर्म द डिफरंट फंक्शन्स. तुम्हाला माहीत आहे जीन्सचे हे खूप वेगळे वेगळे फंक्शन आहे. जीन्स हे म्युटेशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतात, जीन्स हे रेग्युलेशनमध्ये सुद्धा पार्टिसिपेट करतात. नंतर फंक्शनल युनिटमधून सुद्धा काम केलं जातं आणि नंतर रिकॉम्बिनेशनमध्ये सुद्धा काम करतात. मग आपण त्याला रेकॉन असं म्हणतो, ठीक आहे. म्हणून जीन्स ऑफ अ सेल दॅट आर एक्सप्रेस टू परफॉर्म द डिफरंट फंक्शन. आता इथे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं आपल्याला तर या ठिकाणी जे एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम जो आहे दॅट इज सिंथसाइज बाय ई कोलाय. इशेशिया कोलाय जे बॅक्टेरिया आहे दॅट इज द युजफुल बॅक्टेरिया, ठीक आहे. तर या बॅक्टेरियामध्ये बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम जे आहे ते फॉर्म होतं. आणि हे जे एन्झाईम आहे हे एन्झाईम जे आहे ते कशासाठी यूज केलं जातं, फॉर द हायड्रोलिसिस ऑफ द लॅक्टोज. लॅक्टोज जे आहे हे डायसॅकॅराइड आहे, ठीक आहे. तर याचं जे हायड्रोलिसिस होतं म्हणजे याचं जे ब्रेकडाऊन होतं ते होतं ग्लुकोज आणि गॅलॅक्टोजमध्ये होतं. जसं आता आपण इथे लिहिलं लॅक्टोज, नंतर बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम,
दॅट फॉर्म द गॅलॅक्टोज अँड द ग्लुकोज. ठीक आहे. आणि कोणतेही एन्झाईम जर घेतलं तर दॅट आर प्रोटीन्स. म्हणून एन्झाईम जे आहे फॉर्मेशन ऑफ द बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम बाय द ई कोलाय जे आहे ते म्हणजे काय आहे तुमचं प्रोटीन फॉर्मेशन आहे. ठीक आहे. आणि मग हे जे आहे तर हे याचं रेग्युलेशन जे आहे ते जीन एक्सप्रेशननी केलं जातं. जसं हे जे ऑर्गॅनिझम्स आहे या ऑर्गॅनिझम्समध्ये सगळ्यात पहिले रेग्युलेशन ऑफ द जीन एक्सप्रेशन जे होतं दॅट इज इन रिस्पॉन्स टू द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट होतं. कारण की हे जे बॅक्टेरिया आहे इकोलाय हे बॅक्टेरिया युजफुल बॅक्टेरिया हे कुठे प्रेझेंट राहते एन्व्हायरमेंटमध्ये प्रेझेंट राहते. म्हणून त्याचा जो रिस्पॉन्स आहे हा रिस्पॉन्स कशावरती डिपेंड राहतो तो डिपेंड राहतो चेंजेस इन द एन्व्हायरमेंटवरती. जसं इकोलाय जर घेतलं तर दॅट अडॅप्ट टू देअर केमिकल एन्व्हायरमेंट बाय सिंथसायझिंग डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट. तुमचा सबस्ट्रेट कोणचा आहे त्या सबस्ट्रेटचं केमिकल कंपोजिशन कोणतं आहे त्याच्यावरती म्हणजेच डायरेक्टली केमिकल एन्व्हायरमेंटवरती फॉर्मेशन ऑफ द डिफरंट एन्झाईम्स होतात. जसं तुम्हाला माहिती आहे की ह्युमनमध्ये इन्सुलिनचं जे फॉर्मेशन आहे ज्यांच्यामध्ये शुगर लेवल हाय झालेली असेल तर त्याच्यामध्ये इन्सुलिन जे दिलं जातं तर इन्सुलिनचं फॉर्मेशनसुद्धा ई कोलायपासून केलं जातं. ठीक आहे. म्हणून ई कोलाय जे आहे हे जनरली रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये ह्युमन बिईंगमध्ये फॉर्मेशन ऑफ द विटॅमिन्स देन फॉर्मेशन ऑफ द हार्मोन्स देन स्टिरॉइड्स इन्सुलिन किंवा मग व्हॅक्सिन्स याच्या प्रिपरेशनसाठी ई कोलायचा यूज होतो. म्हणून डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम डिपेंडिंग अपॉन द सबस्ट्रेट प्रेझेंट इन द एन्व्हायरमेंट ई कोलाय जो आहे तो ॲडॉप्ट करतो त्या केमिकल एन्व्हायरमेंटला आणि डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम काय करतो फॉर्म करतो. आणि ॲडॅप्टिव्ह एन्झाईम जे आहे त्या एन्झाईमला म्हटलं जातं इंड्युसिबल एन्झाईम्स असं म्हटलं जातं. जसं आता हे होताना सेट ऑफ द जीन्स जे राहतात हा सेट ऑफ द जीन काम करतो आणि हा जो सेट ऑफ द जीन राहतो तो काय होतो की स्विच ऑन होतो जेव्हा नेसेसिटी असते टू मेटाबोलाइज अ न्यू सबस्ट्रेट. जशा प्रकारचं नवीन सबस्ट्रेट असेल तशा प्रकारचे हे एन्झाईम फॉर्मेशनचं काम ई कोलाय करतं. आणि या फिनॉमिननला इंडक्शन असं म्हटलं जातं की ज्याच्यामध्ये सेट ऑफ द जीन्स जे राहतात दॅट विल बी स्विच ऑन वेन देअर इज अ नेसेसिटी टू मेटाबोलाइज अ न्यू सबस्ट्रेट. नवीन सबस्ट्रेटला मेटाबोलाइज करण्यासाठी हे जे सेट ऑफ जीन्स आहे हे स्विच ऑन होतात आणि या फिनॉमिननला म्हटलं जातं इंडक्शन असं म्हटलं जातं. ठीक आहे. आणि स्मॉल मॉलिक्यूल जो राहतो विच आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस प्रोसेस दॅट इज कॉल्ड ॲज द इंड्युसर. जो स्मॉल मॉलिक्यूल असतो त्याला इंड्युसर असं म्हटलं जातं. म्हणून असे जे डिफरंट एन्झाईम्स फॉर्म होतात त्या सगळ्या एन्झाईम्सला इंड्युसिबल एन्झाईम्स असं म्हणतात. आणि सेट ऑफ द जीन्स दॅट विल बी स्विच ऑन when there is a necessity to metabolize a new substrate. आणि हा जो फिनॉमिनन आहे या फिनॉमिननला इंडक्शन म्हणतात. आणि स्मॉल मॉलिक्युल्स जे राहतात विच आर रिस्पॉन्सिबल फॉर धिस प्रोसेस दॅट आर कॉल्ड ॲज द इंड्युसर. ठीक आहे. आणि याचा जो कंट्रोल राहतो दॅट इज ऑलवेज पॉझिटिव्ह कंट्रोल. याचा जो कंट्रोल असतो हा नेहमी कोणता कंट्रोल असतो पॉझिटिव्ह कंट्रोल असतो. म्हणजे रेग्युलेशन ऑफ जीन एक्सप्रेशन हे 4 लेवलला किंवा 4 स्टेप्समध्ये रेग्युलेट केलं जातं. ट्रान्सक्रिप्शनल लेवल, प्रोसेसिंग लेवल, देन ट्रान्सपोर्ट ऑफ द mRNA फ्रॉम न्यूक्लियस टू द सायटोप्लाझम आणि ट्रान्सलेशनल लेवल. आणि याच्यासाठी जे एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे ते एक्झाम्पल आहे ई कोलायचं इशेशिया कोलायचं फॉर द फॉर्मेशन ऑफ द एन्झाईम एक बीटा गॅलॅक्टिसिडेज ज्याचं हायड्रोलिसिस होऊन ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज फॉर्म होतं लॅक्टोजचं. कारण की लॅक्टोज हे तुम्हाला माहीत आहे दुधामध्ये असतं आणि लॅक्टोज हे सुद्धा डायसॅकॅराइड आहे. आपण दुधाचे जेवढे काही पदार्थ खातो त्याचं जे कन्व्हर्शन आहे ते गॅलॅक्टोज आणि ग्लुकोजमध्ये होतं. आणि जीन एक्सप्रेशन जे राहतं ऑर्गॅनिझमचं दॅट इज टोटली रिस्पॉन्स अपॉन द चेंजेस इन द एन्व्हायरमेंट असतं.
आता पाहायचं आपल्याला ओपेरॉन कॉन्सेप्ट. ओपेरॉन कॉन्सेप्ट जो आहे तर या ठिकाणी ट्रान्स्क्रिप्शनल कंट्रोल मेकॅनिझम ऑफ द जीन रेग्युलेशन होतं. मगाशी मी जसं म्हटलं तुम्हाला की सेट ऑफ द जीन्स दॅट आर स्विच ऑन डिपेंडिंग अपॉन द केमिकल एन्व्हायरमेंट. हा जो सेट ऑफ द जीन्स राहतो त्या सेट ऑफ द जीनला ओपेरॉन असं सुद्धा म्हटलं जातं. किंवा ओपेरॉनची जर डेफिनेशन आपल्याला करायची झाली तर आपण म्हणू शकतो की क्लस्टर ऑफ द जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स. क्लस्टर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स दॅट आर कॉल्ड ॲज द ओपेरॉन. फॉर एक्झाम्पल जर घेतलं तर ई कोलायमध्ये when the lactose sugar is provided to the culture medium, then the cell induces the production of 3 enzymes. आणि हे जे 3 एन्झाईम्स राहतात दॅट आर नेसेसरी फॉर द डायजेशन ऑफ द लॅक्टोज. मगाशीच मी सांगितलं तुम्हाला की लॅक्टोज हे डायसॅकॅराइड आहे किंवा लॅक्टोज ही शुगर पण आहे, कारण की ते आपण त्याला डिस्क्राईब करताना मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड असं करतो. तर मोनोसॅकॅराइड आणि डायसॅकॅराइड जे राहतात दॅट आर स्वीट इन टेस्ट असतात आणि पॉलिसॅकॅराइड हे स्वीटलेस असतात. तर म्हणून जेव्हा कल्चर मीडियममध्ये लॅक्टोज प्रोव्हाइड केलं जातं तर सेल दॅट इंड्युसेस द प्रोडक्शन ऑफ द 3 डिफरंट टाईप्स ऑफ द एन्झाईम्स फॉर द डायजेशन ऑफ द लॅक्टोज. पहिलं जे एन्झाईम आहे त्याला म्हटलं जातं बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम, जे काय करतं विच डायजेस्ट द लॅक्टोज इंटू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. म्हणजे हायड्रोलिसिस ऑफ द लॅक्टोज केलं जातं इंटू द मोनोसॅकॅराइड गॅलॅक्टोज अँड ग्लुकोज. दुसरं आहे की बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम जे आहे याच्यामध्ये बीटा गॅलॅक्टोसाइड परमिएज एन्झाईम आहे. परमिएज एन्झाईम दॅट परमिट्स द लॅक्टोज मॉलिक्युल्स टू द एंटर इंटू द सेल. म्हणजे दॅट परमिट्स द लॅक्टोज मॉलिक्यूल इंटू द सेल. म्हणजे लॅक्टोजला परमिशन दिली जाते सेलच्या आतमध्ये जाण्यासाठी, एंटर होण्यासाठी, म्हणून त्या एन्झाईमचं नाव आहे परमिएज एन्झाईम. आणि तिसरं जे एन्झाईम आहे त्या एन्झाईमला म्हटलं जातं ट्रान्स ॲसिटिलेज एन्झाईम असं म्हटलं जातं. विच ट्रान्सफर द ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाईम ए टू द गॅलॅक्टोसाइड. म्हणजे हे जे 3 एन्झाईम आहे लॅक्टोजच्या डायजेशनसाठी 3 एन्झाईम काम करतात. पहिलं एन्झाईम आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम विच डायजेस्ट द लॅक्टोज इंटू द ग्लुकोज अँड गॅलॅक्टोज. दुसरं एन्झाईम आहे परमिएज एन्झाईम which enters into the which give the permission or permits the lactose molecule enter into the cell. आणि तिसरं एन्झाईम आहे ट्रान्स ॲसिटिलेज एन्झाईम विच ट्रान्सफर अँड ॲसिटिल ग्रुप फ्रॉम ॲसिटिल कोएन्झाईम ए टू द गॅलॅक्टोसाइड. ठीक आहे. ओपेरॉनची डेफिनेशन मी मगाशीच सांगितली तुम्हाला. क्लस्टर ऑफ द जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स आर कॉल्ड ओपेरॉन. क्लस्टर ऑफ जीन्स म्हणजे एक जीन काम करत नाही कधीही, तर नंबर ऑफ जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स जे राहतात ते काम करतात इन अ जीन रेग्युलेशन दॅट आर कॉल्ड ॲज द ओपेरॉन. जसं ई कोलाय जर घेतलं तर सिंथेसिस ऑफ दीज 3 एन्झाईम्स दॅट आर कंट्रोल्ड बाय अ लॉंग सेगमेंट ऑफ द DNA दॅट इज नोन ॲज द ओपेरॉन. साधं इशर्शिया कोलायचं जर एक्झाम्पल घेतलं तर सिंथेसिस ऑफ द 3 एन्झाईम जे आहे बीटा गॅलॅक्टोसिडेज एन्झाईम, परमिएज एन्झाईम अँड ट्रान्स ॲसिटिलेज एन्झाईम. तर हे 3 एन्झाईम जे आहे दॅट आर कंट्रोल्ड बाय अ लॉंग सेगमेंट ऑफ द DNA नोन ॲज द ओपेरॉन और द क्लस्टर ऑफ द जीन्स विथ रिलेटेड फंक्शन्स आर कॉल्ड ओपेरॉन. आता याच्यामध्ये 3 एन्झाईम्स काम करतात, म्हणून या ठिकाणी जे स्ट्रक्चरल जीन्स आहेत ते पण 3 आहे ZYA. म्हणजे जर आपण ओपेरॉन जर घेतलं तर किंवा आपण स्ट्रक्चर ऑफ द ओपेरॉन जर घेतलं तर स्ट्रक्चर ऑफ ओपेरॉनमध्ये 3 स्ट्रक्चरल जीन्स असतात ZYA आणि एक ऑपरेटर साईट असते, त्या ऑपरेटर साईटला म्हटलं जातं O असं म्हटलं जातं. ठीक आहे. म्हणजे ओपेरॉन कॉन्सेप्टमध्ये आपण जर बघितलं तर ऑपरेटर साईट जी आहे ती आणि 3 स्ट्रक्चरल जीन्स. आणि हे जे ॲक्शन ऑफ द स्ट्रक्चरल जीन राहतात दॅट इज रेग्युलेटेड बाय द ऑपरेटर साईट विथ द हेल्प ऑफ रिप्रेसर प्रोटीन. या ठिकाणी रिप्रेसर प्रोटीन जे आहे ते काम करतं आणि म्हणून हे 3ही जे स्ट्रक्चरल जीन्स आहे
झेड, वाय आणि ए हे ऑपरेटर साईटला जाऊन काम करतात. जसं रिप्रेसर प्रोटीन जे राहतं दॅट प्रोड्यूस बाय द ॲक्शन ऑफ द जीन आय, याला आय म्हणतात. आय म्हणजे इनिबिटर, दॅट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द रेग्युलेटर जीन. ज्या ठिकाणाहून सगळ्यात पहिले ॲक्शन ऑफ द जीन होते तर ती होताना त्या जीनला रेग्युलेटर जीन असं म्हटलं जातं, त्याला म्हटलं जातं आय. आणि हा जो जीन एक्सप्रेशन राहतं दॅट इज टोटली डिपेंड्स ऑन whether the operator is switch on or switch off. म्हणजे जीन एक्सप्रेशन हे कशावरती डिपेंड आहे? टोटली ऑपरेटरवरती डिपेंड आहे. कारण की ते स्विच ऑन करते की स्विच ऑफ करते याच्यावरती हे जीन एक्सप्रेशन काय राहतं? डिपेंड राहतं. जेव्हा ऑपरेटर जो आहे तो स्विच ऑन होतो तर तीनही जे जीन्स आहे झेड, वाय, ए that are transcribed by the RNA polymerase enzyme into a single mRNA. If the operator is switch on, then the three genes Z, Y, A that are transcribed by the RNA polymerase enzyme into a single mRNA. म्हणजे ऑपरेटरवरती जे नंबर ऑफ द जीन्स आहे ते ऑपरेटर साईट जी स्विच ऑन होते किंवा स्विच ऑफ होते त्याच्याचवरती या 3 जे जीन्स आहे झेड, वाय, ए स्ट्रक्चरल जीन्स याचं ट्रान्स्क्रिप्शन हे डिपेंड राहते. जेव्हा ऑपरेटर स्विच ऑन होतो तेव्हा बाय द और विथ द हेल्प ऑफ द RNA पॉलिमरेज एन्झाईम जो सिंगल mRNA आहे तो काय होतो? ट्रान्स्क्राईब होतो. आणि ईच स्ट्रक्चरल जीन दॅट इज नेसेसरी जनरली नोन ॲज द सिस्ट्रॉन. एका स्ट्रक्चरल जीनला आपण काय म्हणतो? सिस्ट्रॉन म्हणतो. सिस्ट्रॉन म्हणजे काय? तर फंक्शनल युनिट ऑफ अ जीन, फंक्शनल युनिट ऑफ ऑर द सेगमेंट ऑफ द DNA, त्याला आपण स्ट्रक्चरल जीन किंवा त्यालाच आपण सिस्ट्रॉन म्हणतो. आणि ट्रान्स्क्राईब जे आहे लॉंग mRNA कव्हरिंग द व्हेरियस सिस्ट्रॉन दॅट इज नोन ॲज द पॉलिसिस्ट्रॉनिक. म्हणजे जर नंबर ऑफ स्ट्रक्चरल जीन जे आहे किंवा नंबर ऑफ द सिस्ट्रॉन ट्रान्स्क्राईब होत असेल तर त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक म्हणतात. आणि जर फक्त एकच जर होत असेल तर त्याला मोनोसिस्ट्रॉनिक म्हणतात. ठीक आहे. म्हणजे एकच स्ट्रक्चरल जीन किंवा एकच सिस्ट्रॉन जर ट्रान्स्क्राईब होतो तर मोनोसिस्ट्रॉनिक, मोनो म्हणजे सिंगल, आणि नंबर ऑफ जर सिस्ट्रॉन होत असेल तर त्याला पॉलिसिस्ट्रॉनिक असं म्हटलं जातं. म्हणजे स्विचिंग ऑन और स्विचिंग ऑफ द ऑपरेटर दॅट इज कंट्रोल्ड बाय द रिप्रेसर प्रोटीन. म्हणजे रिप्रेसर प्रोटीन जे आहे हे स्विचिंग ऑन आणि स्विचिंग ऑफ जे आहे ऑपरेटरचं ते काय करतं? कंट्रोल करतं. ठीक आहे. हा झाला आहे आपला ओपेरॉन कॉन्सेप्ट. ओपेरॉन म्हणजे काय? तर नंबर ऑफ जीन्स और द आपण त्याला म्हणतो क्लस्टर ऑफ द जीन्स विथ द रिलेटेड फंक्शन्स दॅट आर कॉल्ड ॲज द ओपेरॉन. जसं आता लॅक्टोजचं मेटाबॉलिझम असेल तर लॅक ओपेरॉन काम करतं. एखादं दुसरं जर असेल तर त्याच्यामध्ये त्या टाईपचे जे जीन्स आहे ते काम करतं. म्हणून त्याच्यासाठी क्लस्टर ऑफ जीन्ससाठी ओपेरॉन हा शब्द वापरला जातो. आणि मग हा जो कॉन्सेप्ट आहे याला म्हटलं जातं ओपेरॉन कॉन्सेप्ट असं म्हटलं जातं.